Hello, friends. Biomolecules, the topic, very interesting topic. And under that, in our previous video lectures, we have considered Fisher's projection formula and DL designation, capital D, capital L, by using glyceraldehyde. Okay, तर ते ग्लिसरॉल्डिहाइडच्या बेस पकडून ते जे आता पुढचे सगळे जे येणार आहेत कार्बोहायड्रेट्स, तो डीवाला का एलवाला ते त्याच्यावरून ठरवायचं. ओके, त्यामुळं प्रिवियस लेक्चरमधला ग्लिसरॉल्डिहाइड तो कॅपिटल डी कुणाला म्हणायचं आणि कॅपिटल एल कुणाला म्हणायचं ते जे आपण चर्चा केली ती तुम्ही ते अभ्यास केलेला असलं पाहिजे, ते लेक्चर बघितलेलं असलं पाहिजे. मग या लेक्चरकडे यायचं. ग्लुकोज ओपन स्ट्रक्चर आणखी म्हणजे ओपन स्ट्रक्चर आणि ओपन फॉर्ममधलं रिंग स्ट्रक्चर असं आपण ते पण ऑलरेडी बघितलं आहे. आता त्यातलं आणखी पुढं जाऊया. म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघितला. आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला कार्बोहायड्रेट फॉर एक्झाम्पल विल स्टार्ट विथ ग्लुकोज. हॅवर्थ प्रोजेक्शन तिकडं जायचं आहे. त्यामध्ये आता बघा, म्हणजे मागचे व्हिडिओज वगैरे बघितलेल्या असतील तरच हे सगळं सहज सोपं जाणार आहे. नाहीतर सोपं असून तुम्हाला ते कारण मागचा बेस वापरूनच हे पुढचं लेक्चर असतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ओपन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता गंमत बघा, याच्यामध्ये आपण नॉर्मली ओपन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजमध्ये एक सांगून ठेवलं की बाबा थर्ड कार्बनचा म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप करून नंबरिंग द्यायचं. अल्डिहाइडिक ग्रुप प्रायोरिटी लिस्टमध्ये वरती IUPAC नॉमेनक्लेचर. थर्ड कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे OH एका साईडला, कायरल कार्बनचे. आता हा कायरल नाही त्यामुळं कंडेन्स फॉर्ममध्ये लिहिला तर चालतो, त्यामुळं याचा OH ग्रुप कुठल्या साईडला याला महत्त्व राहत नाही. स्पेसमधली रिलेटिव्ह अरेंजमेंट असा विचार करता. ओके, हे तर फिक्स आहे. पण मुद्दा काय आहे, नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज. बघा, नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी. नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी म्हणजे त्याच्या नावापुढं प्लस साईन वापरतात. प्लस साईन वापरून लिहिलं एखाद्याचं नाव ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचं तर म्हणजे तो डेक्स्ट्रोरोटेटरी ते जास्त वापरतात. किंवा स्मॉल डी वापरतात, स्मॉल डी आणि डॅश आणि त्याचं नाव जसं ग्लुकोज, तर ते डेक्स्ट्रोरोटेटरी. आपण जास्त प्लस साईन वापरतो आहे. काही ठिकाणी स्मॉल डी वापरला, दोन्हीपैकी एक वापरायचं, याचा अर्थ ते डेक्स्ट्रोरोटेटरी आहे. त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी प्लेन ऑफ द प्लेन पोलराइज लाईट इज रोटेटेड टुवर्ड्स राईट क्लॉकवाईज. ओके, ही पहिली गोष्ट. तर नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज इज डेक्स्ट्रोरोटेटरी. ओके, हा पहिला मुद्दा. ओके, आणि नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज विच इज डेक्स्ट्रोरोटेटरी इट इज शोन इन डी फॉर्म. स्पेसमधली डी फॉर्म आणि एल फॉर्म आपण शिकलो. आता डी फॉर्म म्हणजे काय आणि एल फॉर्म म्हणजे काय, स्पेसमधले रिलेटिव्ह अरेंजमेंट, लिहिण्याची पद्धत, डेझिग्नेशनची पद्धत. तर ग्लिसरॉल्डिहाइडचं डी फॉर्म काय आहे त्याप्रमाणे त्याला मॅच होणारा म्हणजे काय बघा. नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हे डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, फिक्सल. ओके, आणि दुसरं काय आपलं ठरलेलं आहे, नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज इज शोन ॲज, वी हॅव डिसाइडेड, आपण ठरवलं आहे, इज शोन ॲज डी फॉर्म. इज शोन ॲज कॅपिटल डी फॉर्म, कॅपिटल डी फॉर्म. मी आत्ताच थोडं सांगून ठेवतो. नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज जे आहे ते आपण याच्यानंतर बघणार, ते लिव्हर रोटेटरी आहे. म्हणजे ते त्यावेळेला तिथं आपण त्याच्या नावापुढं मायनस साईन किंवा स्मॉल एल हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी संबंधित आहे.
पण कागदावरती त्याचं ओपन स्ट्रक्चर लिहिताना नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज विच इज लिव्होरोटेटरी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, पण नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज हे डी फॉर्ममध्ये लिहित असतो आपण, कॅपिटल डी फॉर्म. मग डी फॉर्म म्हणजे काय, तर ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये आपण डी म्हणजे काय, ग्लिसरॉल्डिहाइड, आणि एल म्हणजे काय, कॅपिटल डी. डी म्हणजे हा आता कॅपिटल डी, ते माहीत पाहिजे. राईट साईडचा तो कायरल कार्बनचा OH ग्रुप राईट साईडला असेल तर कॅपिटल डी ग्लिसरॉल्डिहाइड. मागचं लेक्चर जाऊन लगेच जर बघायचं, ते पुन्हा इथे लिहून दाखवणार नाही, तुमच्याकडे आहेच त्या व्हिडिओमध्ये, लगेच मागचं लेक्चर व्हिडिओ बघायचं. तर नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे हे सांगितलंच तुम्हाला, जे नेचरमध्ये आहे. ग्लुकोजचे जे सोर्सेस आहेत, नॅचरल सोर्सेस, मग ग्लुकोज नॅचरली डायरेक्ट येऊ दे किंवा सुक्रोजचा हायड्रोलिसिस करून आलेला सेपरेट केलेला ग्लुकोज असेल, स्टार्चच्या हायड्रोलिसिस करून मिळवलेला ग्लुकोज असेल, तो नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज. 100% सिंथेटिक ते वेगळं, तो लिओ पण असू शकतो. खरं नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज हा इट इज डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज विच इज डेक्स्ट्रो रोटेटरी इज वी हॅव डिसाइडेड is to be represented, should be represented as capital D form. म्हणजे काय कॅपिटल डी फॉर्म, तर लोवेस्ट, आता याच्यामध्ये जी लॉंगेस्ट चेन आहे ती आपण वर्टिकल दाखवतो, आणि वर्टिकल दाखवताना लिस्ट ऑक्सिडाइज्ड म्हणजे अल्डिहाइड, अल्कोहोल, नाही का, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन, स्पेशली प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड मिळतो. हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत, सगळे अजून ग्रुप्स काढलेले नाही आहेत मी, बघा. तर याचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डिहाइड मिळतो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं. तर त्याच्यामध्ये लिस्ट ऑक्सिडाइज्ड किंवा मोर ऑक्सिडाइज्ड टॉप, मोर ऑक्सिडाइज्ड ॲट द टॉप. तर ही चेन अशी लिहायची ठरली. डी फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं म्हणजे काय, तर पहिला ग्लिसरॉल्डिहाइडला डी फॉर्म का म्हटलं ते शिकलं पाहिजे. त्याच्या कायरल कार्बनचा OH ग्रुप राईट साईडला, तर डी फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइडचा जो डी फॉर्म आहे तो लोएस्ट कायरल कार्बन ऑफ दॅट कार्बोहायड्रेट, इथं आता ग्लुकोज, लोएस्ट कायरल कार्बन ग्लिसरॉल्डिहाइडच्या डी फॉर्मला मॅच होणारा, म्हणजे तो पूर्ण स्ट्रक्चर किंवा ते पूर्ण जे कुठलं एक्झाम्पल असेल ते डी फॉर्म, कॅपिटल डी फॉर्म. म्हणजेच लोएस्ट कायरल कार्बन म्हणजे हा, याला द OH ग्रुप अटॅच टू दिस लोएस्ट कायरल, हा तर कायरल नाही, हा कायरल आहे, म्हणजे या चेनमध्ये हा लोएस्ट कायरल कार्बन ऑफ दॅट कार्बोहायड्रेट, फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, लोएस्ट कायरल कार्बन, द OH अटॅच्ड इफ इट इज ऑन राईट साईड. म्हणजेच आपला हा जर ग्लिसरॉल्डिहाइड असता, नाही का, म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइडला इकडं अल्डिहाइड ग्रुप आला की ग्लिसरॉल्डिहाइड, नाही का, ग्लिसरॉल्डिहाइड आपण बघितलेला आहे. कारण म्हणजे आपल्याकडे व्हिडिओज असल्यामुळे सगळं पुन्हा लिहून दाखवायची गरज नसते. आणि मग आपण ते असं दाखवलं होतं, OH ग्रुप इकडं हा डी फॉर्म, हा इकडे दाखवला असता तर एल फॉर्म, नाही का, ठीक आहे, असू दे. तर लोएस्ट कायरल कार्बन OH ऑन राईट हँड साईड म्हणजे तो डी फॉर्म. याचा अर्थ नॅचरली ऑकरिंग डेक्स्ट्रो आहे हे फिक्स झालं, आणि तो नॅचरली ऑकरिंग कागदावर ओपन स्ट्रक्चर लिहिताना डी फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे लोएस्ट कायरल कार्बनचा OH राईट साईडला दाखवायचा. पण ग्लुकोजचे ओपन स्ट्रक्चरमध्ये आम्हाला माहिती आहे थर्ड कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे OH एका साईडला, कायरल कार्बनचे OH म्हणजे अल्डिहाइड ग्रुपपासून नंबरिंग द्यायचं. तर थर्ड कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे एका साईडला, हे फिक्स आहे. पण नॅचरली ऑकरिंग आम्हाला डी फॉर्ममध्ये दाखवायचे म्हणजे लोएस्ट कायरल कार्बनचा OH ग्रुप राईट साईडला पाहिजे. मग थर्ड कार्बनचा एका साईडला आणि बाकीचे OH एका साईडला, याचा अर्थच हा जर राईट साईडला आहे तर थर्ड कार्बनचा OH ग्रुप लेफ्ट साईडला. ग्लुकोजचं दाखवताना काय ठरलेलं आहे, थर्ड कार्बनचा OH एका साईडला, ज्या साईड प्लेनमध्ये जर तो लेफ्टला असेल तर रिमेनिंग OH ग्रुप्स राईट साईडला, हे फिक्स आहे ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये, मोनोसॅकराइड ग्लुकोज. आणि नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज आहे तो डी फॉर्ममध्ये, कॅपिटल डी फॉर्ममध्ये दाखवायचं ठरलं आहे, म्हणजे त्याचा लोएस्ट कायरल कार्बन राईट साईडला, OH ग्रुप अटॅच टू लोएस्ट कायरल कार्बन राईट साईडला, आणि तिसऱ्या कार्बनचा OH एका साईडला आणि बाकी सगळे एका साईडला. याचा अर्थ हा लेफ्ट साईडला येणार आणि बाकी सगळे या साईडला, म्हणजे हा तरी ठरलेलंच आहे इकडं. याचा अर्थ उरलेले सगळे कायरल कार्बनचे OH राईट साईडला, कारण का थर्ड कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे सगळे एका साईडला.
आणि डी फॉर्म आहे म्हणजे कायरल कार्बन, लोएस्ट कायरल कार्बनचा OH राईट साईडला, याचा अर्थ थर्ड कार्बनचा OH ग्रुप लेफ्ट साईडला येणार. आणि म्हणून मग त्याचं ओपन फॉर्ममधलं स्ट्रक्चर असं आहे. हे OH काढून घेतले, बाकीचे हायड्रोजन 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 हायड्रोजन, हे ओपन स्ट्रक्चर. आणि मग आता बघा ओके की नॅचरली ऑकरिंग डेक्स्ट्रो आहे म्हणजे त्याच्या नावामध्ये प्लस साईन किंवा स्मॉल डी, नॉर्मली साईन जास्त वापरतात. तो डी फॉर्ममध्ये दाखवायचा, आपण दाखवलं. लोएस्ट कायरल कार्बन राईट साईडला OH म्हणजे डी फॉर्म, तो डी प्लस डी ग्लुकोज नाव त्याचं. मग प्लस का डी का लक्षात आलं. आणि नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज म्हणजे हे असं रिप्रेझेंटेशन, आणि हा त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी सांगणारा, आणि हे त्याचं स्पेसमधली रिलेटिव्ह अरेंजमेंट ती रिप्रेझेंट करायची ठरली प्लेन बोर्डवरती, तर तो नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज जो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे तो कॅपिटल डी फॉर्ममध्ये लिहायचं ठरलं. म्हणजे जो कुठला लिओ रोटेटरी असेल तो कॅपिटल एल फॉर्ममध्ये लिहायचा. ओके, येस, ग्लुकोज तसंच, आणि इतर कुठले मोनोसॅकराइड असतील. हेच ओपन स्ट्रक्चर आपण फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्याप्रमाणे काय करायचं ठरलेलं आहे. कायरल कार्बन हा क्रॉस म्हणून दाखवायचा आहे. बघा, क्रॉस हा कायरल नाही आहे, त्यामुळे लिहिलं तसाच. हा कायरल आहे. ऑल 4 ग्रुप्स आर डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीला रिस्पॉन्सिबल, त्यामुळे हा क्रॉस दाखवला आहे. हा क्रॉस दाखवला आहे. कायरल कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस अल्डिहाइड ग्रुप. आणि मग तिसऱ्या कार्बनचा OH लेफ्ट साईडला असेल तर उरलेले OH राईट साईडला, किंवा तो हा एका साईडला बाकीचे एका साईडला, हे एक माहीत होतं. पण नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज जो डेक्स्ट्रो आहे आणि तो डी फॉर्ममध्ये लिहायचा आहे. फक्त आता फिशरच्या फॉर्ममध्ये, हे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सिम्बॉल वापरून लिहिलं आहे फिशरच्या फॉर्ममध्ये, तर डी फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच त्याच्या लोएस्ट कायरल कार्बनचा OH राईट साईडला, हे फिक्स झालं. आणि थर्ड कार्बनचा एका साईडला आणि बाकी सगळे एका साईडला, म्हणजे हा जर राईटला आहे तर याचा अर्थ थर्ड कार्बनचा लेफ्ट साईडला, आणि बाकी सगळेच एका साईडला, म्हणजे मग याचा पण OH ग्रुप राईट साईडला, याचा पण OH ग्रुप कायरल कार्बन राईट साईडला, असं होणार. दुसरे उरलेले हायड्रोजन असतात. जर फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्याप्रमाणे नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज प्लस लिहिले कारण तो डेक्स्ट्रो असतो, कॅपिटल डी कारण नॅचरली ऑकरिंग ग्लुकोज कॅपिटल डी फॉर्म लिहायचे ठरलेलं आहे, ग्लुकोज. असं स्ट्रक्चर आहे. हे पहिला एवढं समजून घ्यायचं. झालेलीच गोष्टीमध्ये परत एकदा कॅपिटल डी फॉर्ममध्ये कसं लिहायचं, जे आपण ग्लिसरॉल डिहाइडवरून शिकलो मागचं लेक्चर बघा. आता त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ग्लुकोज स्ट्रक्चर ओपन फॉर्म अँड रिंग फॉर्म, इट इज प्रेझेंट इन रिंग फॉर्म ऑल्सो. ॲक्च्युली रिंग फॉर्ममध्ये मेजर आहे. ओपन फॉर्म ऑफ ग्लुकोज स्ट्रक्चर हे मायनर आहे. ओपन फॉर्म पण असतो, त्याचे प्रूफ बघितले आपण. मग रिंग फॉर्ममध्ये काय होत असतं, तर त्याच्यासाठी हेमी ॲसिटल फॉर्मेशन, प्रिव्हियस लेक्चर पुन्हा सांगतो आहे, फक्त आठवण करून देतो आहे. म्हणजे ते प्रिव्हियस लेक्चर बघितलं म्हणजे रिव्हिजन. लाईव्ह लेक्चरमध्ये कसं असतं की प्रिव्हियस ते मागं बघितलं होतं पुन्हा एकदा बोर्डवर करून दाखवत असतो आपण. ते इथं करून तेवढं दाखवायची गरज नाही. तुम्ही पुन्हा एकदा मागचं लेक्चर बघा, असं आठवण करून द्यायची. हेमी ॲसिटल फॉर्मेशन आणि मग रिंग फॉर्म दाखवलं होतं. मी स्केलेटन आधीच काढून ठेवलं आहे, तरी थोडं धावतं सांगतो. हा जो आहे बघा, हा अल्डिहाइड ग्रुप, ओके, 1 2 3 4 5 6 CH2OH, तेच आहे ओपन स्ट्रक्चर. आणि CH2OH पाचव्या कार्बनवरचा OH नाही का, पाचव्या कार्बनवरचा OH लिहिताना जरी असं लिहिलं तरी ते हे टेट्राहायड्रल आहेत सगळे. 109 डिग्री 28 मिनिटच्या आसपास त्याच्या अँगल. हा पण टेट्राहायड्रल, हा sp2, हे सगळे sp3. बाकीचे OH आणि H इथं काढत नाही मी, स्केलेटन फक्त दाखवतो आहे. दिस अटॅक्स कार्बोनिल कार्बन. आणि मग हा हायड्रोजन या ऑक्सिजनकडे जाईल. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं, हिंट दिली, पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि त्यामुळे कार्बन ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होईल. आणि हा पाचव्या कार्बनचा OH ग्रुप हा कार्बोनिल ऑक्सिजनकडे जाईल, म्हणजे नवीन OH ग्रुप तयार झाला, नवीन अल्कोहोलिक ग्रुप.
आणि हा जो कार्बन आहे याला मग आपण हा जो नवीन कार्बन म्हणजे आता रिंग फॉर्ममध्ये गेल्यानंतर अल्कोहोलिकमध्ये कन्वर्ट झाला, अल्डिहाइड ग्रुप अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झाला. तिथं थोडी त्याची हिंट दिलेली आहे, इथं लिहिलं आहे. हा जो कार्बोनिल कार्बन होता आता तो ऑक्सिजन थ्रू झाला हे दाखवण्यासाठी हे असं बॉक्स लाईनिंग काढले बरं का. नाहीतर बॉन्डलाईन स्ट्रक्चरमध्ये कॉर्नर म्हणजे कार्बन तसं त्या अर्थ घेऊ नका. हा सरळ कार्बनचा ऑक्सिजनला बॉन्ड आहे आणि या कार्बनचा ऑक्सिजनला बॉन्ड आहे, अशी ती 5वा कार्बन आणि अल्डिहाइडिक कार्बनमध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग तयार झाली हे दाखवण्याची इथं कार्बोहायड्रेट्समध्ये ही पद्धत आहे. नाहीतर असंही दाखवू शकतो आपण, असं कार्बनचा ऑक्सिजनला आणि या कार्बनचा ऑक्सिजनला. हा आधी अल्डिहाइडिक ग्रुप होता, हा अल्कोहोलिक ग्रुप होता. अल्कोहोलिक ग्रुपचा ऑक्सिजन न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये इथं अटॅक केला, मग पायवाला बॉन्ड इकडं जाईल. ते सगळं मागच्या लेक्चरमधलं थोडक्यात सांगतो आता. अँड दिस हायड्रोजन देन गेट शिफ्टेड टुवर्ड्स दिस, आणि त्यामुळं ही रिंग तयार झाली इथं. आणि हा अल्कोहोलिक हा कार्बोनिल ग्रुप आहे तो या हायड्रोजनमुळं अल्कोहोलिक OH तयार झाला. म्हणजे आता रिंग फॉर्ममध्ये हा नवीन कार्बन जो पूर्वी अल्डिहाइडिक कार्बन होता तो आता त्याला अल्कोहोलिक ग्रुप आला. ओके, मग हा न्यू कायरल कार्बन हा पण आता कायरल झाला. OHH इकडचे हे स्केलेटन आणि इकडचं स्केलेटन म्हणजे 4 वेगळे ग्रुप्स आहेत. म्हणजे हा पुन्हा असिमेट्रिक कायरल कार्बन तयार झाला. ओके, या कार्बनला ॲनोमेरिक कार्बन म्हणतात. ॲनोमेरिक कार्बन याला ॲनोमेरिक कार्बन म्हणतात. हा नवीन रिंग फॉर्ममध्ये 5वा कार्बन आणि अल्डिहाइडिक कार्बनमध्ये जे हेमी ॲसिटल फॉर्मेशन झालं ते त्याच्यामुळं, आणि हा अल्कोहोलिकमध्ये गेला आणि याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग. ओके, ॲनोमेरिक कार्बन. मग बाकीचं हा इकडं राईट डी फॉर्म होता ओपन असताना. 3ऱ्या कार्बनचा OH लेफ्टला, बाकीचे राईटला. हे आधीचे ठरलंच होतं, हे हायड्रोजन ॲटम्स. हा जो इथं OH ग्रुप होता तो रिंग फॉर्ममध्ये गेला. आता हा जो न्यू ॲनोमेरिक कार्बन तयार झालेला इथं त्याचा OH प्लेनमध्ये रिप्रेझेंट करताना त्याचा OH त्याचे 2 फॉर्म पॉसिबल आहेत. त्याचा OH राईट साईडला किंवा त्याचा OH लेफ्ट साईडला. लक्षात आलं का? त्याचा OH राईट साईडला किंवा त्याचा OH लेफ्ट साईडला, हे 2 पॉसिबल ओपन स्ट्रक्चरचे रिंग फॉर्ममध्ये हेमी ॲसिटल फॉर्मेशन जाताना लिहिताना मी एकच लिहिलं आहे. जो अल्डिहाइडिक ग्रुप अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झालं आणि रिंग तयार झाली त्यावेळेला हा न्यू कार्बन म्हणजे ओपन स्ट्रक्चरचं तुलनेमध्ये विचार करता रिंग फॉर्ममधला कार्बन हा न्यू कार्बन दॅट इज कॉल्ड ॲज ॲनोमेरिक कार्बन. त्याचा OH आपल्या 3rd कार्बनशी रिलेटेड करूया आपण. 3rd कार्बन लेफ्ट साईडला आणि बाकीचे राईट साईडला असं ठरलं आहे ओपन फॉर्ममध्ये असताना. रिंग फॉर्ममध्ये जो ओपन फॉर्मच्या तुलनेमध्ये आता आपण नंतर लिहिलं ना, नंतर शिकलो म्हणून आपण म्हणायचं नंतर तयार झालेला सोयीसाठी. राईट साईडला OH किंवा लेफ्ट साईडला OH असे 2 त्याचे रिंग फॉर्म पॉसिबल आहे. म्हणजे ते दुसरं त्या साईडला मी तिकडं लिहितो थोडं पुसून बाजूला. ओके, येस. आता बघा ओपन आहे ते रिंग फॉर्ममध्ये दाखवलं म्हणजेच तसं हेमी ॲसिटल फॉर्मेशन. ओके, अल्कोहोल आणि अल्डिहाइडिक ग्रुपमधलं हेमी ॲसिटल फॉर्मेशन अल्डिहाइडमध्ये बघितलं, याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये बघितलं, ते पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. आणि मग हा 5वा कार्बनचा OH इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल आणि अल्डिहाइडिक कार्बन याच्यामध्ये ती रिॲक्शन होऊन थ्रू दिस ऑक्सिजन इथं रिंग तयार होईल आणि या हायड्रोजनमुळं हा कार्बोनिल ग्रुप अल्कोहोलिक ग्रुपमध्ये तयार होणार आणि त्यामुळे हे असं दिसेल. मग हा न्यू कार्बन OH ग्रुप अल्कोहोलिक OH ग्रुप अटॅच्ड हा पण कायरल आहे. दिस इज कॉल्ड एज ॲनोमेरिक कार्बन. तर हे जे ओपन फॉर्मचे रिंग फॉर्ममध्ये ग्लुकोज जे पॉसिबल आहे त्याच्यामध्ये हा बेसिकली नॅचरली ऑकरिंग डेक्स्ट्रो हे बरोबर आहे. तो ओपन फॉर्ममधला D का ते सांगितलं ते बरोबर आहे. सेपरेट एका वेळेला एक गोष्ट पुन्हा व्यवस्थित क्लिअर करून घ्या म्हणजे मग फ्रुक्टोस आणि मग त्याच्या पुढचे डायसेक्राइड्स तिकडं सोपं जातं सगळं. ते एकामध्ये जरा वेळ लावून व्यवस्थित शिकलं की त्याला रिलेटेड मग तेवढा शिकला की सोपं जातं. ओके, याचा जो रिंग फॉर्म आहे ॲनोमेरिक कार्बनचा जो OH आहे
त्याच्या अक्रॉस दॅट देर आर टू पॉसिबिलिटीज. रिंग फॉर्ममध्ये 2 आयसोमर्स म्हणजे त्या अर्थाने, म्हणजे ॲनोमरिक फॉर्म कार्बन म्हटलं ते 2 ॲनोमर्स म्हणतात, आपल्या पूर्वीच्या साध्या भाषेत आयसोमर्स म्हणूया. की OH ग्रुप याच्या तुलनेमध्ये राईट साईडला, थर्ड कार्बनचा OHच्या तुलनेमध्ये अपोजिट साईडला, ओके. तर हा मग अल्फावाला ग्लुकोज, म्हणजे हा डेक्स्ट्रो आहेच म्हणून प्लस साईन. हा कॅपिटल नॅचरली ऑकरिंगवाला आहे, तो डी फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचा, त्याचा रिंग फॉर्म आहे म्हणून कॅपिटल डी आहेच. आणि मग ही जी रिंग आहे, आता इथं नॉर्मली ग्लुकोज सुरुवातीला म्हटलं तर चालेल, ही जी रिंग आहे ही बघा, कार्बन हे 1 2 3 4 5 5 कार्बन, एक ऑक्सिजन. पायरेनला मॅच होते, पायरेनला मॅच होते म्हणून रिंग फॉर्ममधला ग्लुकोज आहे तो फक्त ग्लुकोज न म्हणता ग्लुको, इकडे लिहितो सोयीसाठी मी, ग्लुकोपायरेनोस असं. म्हणजे तो नॅचरली ऑकरिंग डेक्स्ट्रो आहे म्हणून पॉझिटिव्ह, डॅश हायफन, तो कॅपिटल डी फॉर्ममध्ये लिहायचा, म्हणजे लोएस्ट कायरल कार्बनचा ओपन फॉर्ममधला OH ग्रुप राईट साईडला म्हणून डी आहेच, कॅपिटल डी. आणि न्यू रिंग फॉर्ममध्ये दाखवताना न्यू ॲनोमेरिक कार्बन, द OH इज ऑन राईट हँड साईड, तर तो अल्फावाला फॉर्म, तो अल्फावाला फॉर्म. आणि मग हे जी रिंग आहे ती पायरेनला मॅच होते म्हणून तो ग्लुकोज न म्हणता त्याला ग्लुको, रिंग फॉर्ममध्ये ग्लुकोपायरेनोस, ग्लुकोपायरेनोस. हे समजलं. हे झालं की याच्यामध्ये दुसरा रिंग फॉर्ममध्ये दुसरा कुठला ॲनोमेरिक फॉर्म पॉसिबल आहे, म्हणजे आपल्या पूर्वीच्या साध्या भाषेत आयसोमर, तर OH ग्रुप ऑन लेफ्ट साईड, बाकी सगळं तेच. अल्फा डी ग्लुकोज म्हटल्यानंतर बाकी सगळं तेच. मग हा OH ग्रुप इकडे दाखवला आणि हे सगळं आहे असं लिहिलं इथं, की त्याचं नाव काय होणार, म्हणजे इथं आता ते मी इथं स्ट्रक्चर करून दाखवलं होतं, बारीक बारीक इथंच लिहून दाखवतो बघा, की 1 2 3 4 5 म्हणजे 5वा कार्बन हा पूर्वीचा अल्डिहाइडिक कार्बन आणि हा 5वा कार्बन, याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग, ओके. त्यानंतर हा पूर्वी अल्डिहाइडिक कार्बन होता 1 2 3, थर्ड कार्बनचा OH लेफ्ट साईडला, बाकी सगळे राईट साईडला ओपन असताना. आता हा नवीन ॲनोमेरिक कार्बन आहे, तो ॲनोमेरिक कार्बनचा जो न्यू अल्डिहाइडिक ग्रुपचा जो अल्कोहोलिक ग्रुप झाला तो राईट साईडला असू शकतो अल्फावाला, आणि तो लेफ्ट साईडला असू शकतो बीटावाला. म्हणजे हा काय झाला बीटा, डेक्स्ट्रो आहेच. ओपन फॉर्ममध्ये हे दोन्ही रिंग फॉर्म आहेत ते ओपन फॉर्ममधल्या डी फॉर्मचे रिंग फॉर्म आहेत म्हणून कॅपिटल डी आहेत, ग्लुको पायरेनोस. हे कळलं का बघा, म्हणजे ओपन स्ट्रक्चर आणि रिंग स्ट्रक्चरमध्ये न्यू ॲनोमेरिक कार्बन, बाकीचे हायड्रोजन ॲटम्स, ओके. ते ॲनोमेरिक कार्बन जे न्यू ॲनोमेरिक कार्बन आहे, ओके, तिथं OH ग्रुप ऑन राईट हँड साईड प्लेन स्ट्रक्चरमध्ये अल्फावाला आणि लेफ्ट हँड साईड बीटावाला. आणि त्यामुळं ग्लुकोजचे हे 3 फॉर्म आहेत, ओपन फॉर्म 0.02% आणि अल्फा रिंग फॉर्म आणि बीटा ॲनोमेरिक कार्बन, ओके. हे आणि तेच फक्त फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाप्रमाणे असं या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं. आता रिंग फॉर्ममध्ये दाखवण्यासाठी जसं ओपन फॉर्ममध्ये फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण वापरतो, रिंग फॉर्ममध्ये दाखवण्यासाठी हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ही पद्धत आहे, मेथड. म्हणजे काय करतात, इथंपर्यंत आले की मग ते सोपं जातं, म्हणजे या ओपन फॉर्मवरून 2 रिंग फॉर्म केले की ते सोपं जातं, याच्यावरूनच ते करायचं. आणि मग एकदा ग्लुकोजसाठी केलं की मग फ्रुक्टोज, आणि त्यासाठी केलं की मग बाकीचे मोनोमर्स किंवा त्याच्यावरून तयार होणारे डायसॅकराइड्स किंवा बाकी ते मग फक्त तेवढा चेंज एक सांगितला की बाकी सगळं रिपीट असं येतं. म्हणून तुम्ही मुद्दाम थोडा वेळ लावतो, ओके. लोक या रिंग द एलिमेंट्स म्हणजे
5 कार्बन ॲटम्स अँड 1 ऑक्सिजन ॲटम, ही जी रिंग आहे 1 2 3 4 5 ह्या कार्बन 6, रिंग इज टू बी रिटर्न इन द प्लेन, म्हणजे पेपर असेल तर प्लेन ऑफ द पेपर किंवा बोर्ड, प्लेन ऑफ द बोर्ड, रिंग प्लेन ऑफ द बोर्ड, रिंग प्लेन ऑफ द बोर्ड, बरोबर आहे का? आणि रिंगमध्ये प्लेन या फॉर्ममध्ये जे दाखवले आपण लेफ्ट साईडला जे आहेत, तर प्लेन ऑफ द बोर्डमध्ये ते अबाव द प्लेन, म्हणजे प्लेन ऑफ द बोर्ड असा आहे म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा, अबाव द प्लेन, लेफ्ट साईडचे ते अबाव द प्लेन दाखवायचे आणि राईट साईडचे आहे ते बिलो द प्लेन दाखवायचे. म्हणजे हा लेफ्ट साईडचा थर्ड कार्बनचा OH जो लेफ्ट साईडला आपण म्हणलो रिंग फॉर्ममध्ये आल्यानंतर तो अबाव द प्लेन, म्हणजे तो काय होणार बरं, तो इथं, नाही का, तो इथं. बाकीचे म्हणजे कायरल कार्बनचे बाकी CH2OH असतो, तो हा कायरल नसल्यामुळे तो वरतीच दाखवतात. 6वा कार्बन बघा 1 2 3 4 5 6 नंबरिंग महत्त्वाचं आहे. तसं हा नवीन रिंग फॉर्ममध्ये आल्यानंतर ॲनोमेरिक कार्बन बघा, हा ॲनोमेरिक कार्बन, ओके, आणि हा 5वा कार्बन, ओके, आणि 5व्या कार्बनला अटॅच्ड प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप CH2OH, त्यांच्यामध्ये रिंग झालेली. ही रिंग फक्त आपण आता त्या फॉर्ममध्ये काढतो. मग इथून नंबरिंग हे 1 2 3 4 5 थ्रू ऑक्सिजन रिंग आणि 5व्या कार्बनला CH2OH. मग बघा हा कार्बन काढला, ओके, हा कार्बन काढला आणि मग 2 3 4 5 नाही का, 1 2 3 4 5 थ्रू ऑक्सिजन रिंग आणि 5व्या कार्बनला CH2OH. हे कळालं? तर बघा आता हे फक्त ते रिंग 1 2 3 4 इकडून मोजलं, तर मी काढताना इकडून काढतो आहे, ओके, 1 2 3 4 5 आणि ऑक्सिजन ही रिंग झाली आणि 5व्या कार्बनला CH2OH. कळते का बघा, ओके, 1 2 3 4 5 ऑक्सिजन रिंग तयार झाली. 1 2 3 4 5 ऑक्सिजन रिंग तयार झाली. रिंग प्लेनमध्ये काढायची आणि मग त्याला हे असे लाईन्स काढायचे, ओके, अशा लाईन्स काढायचे बघा ह्या. आणि मग जे लेफ्टला आहेत ते रिंगच्या वरती म्हणजे वरच्या साईडला दाखवायचे आणि जे राईटला आहेत एस्पेशली ॲनोमेरिक कार्बनचे ते खाली दाखवायचे. मग थर्ड कार्बन 1 2 3 थर्ड कार्बन लेफ्टला ओपन असो किंवा या फॉर्मॅटमधली रिंग असेल लेफ्टला म्हणजे तो वरती, बाकीचे OH आणि अल्फावाला ॲनोमेरिक कार्बनचा पण राईटला आहे इथं. अल्फावालामध्ये ॲनोमेरिक कार्बनचा OH राईटलाच आहे. याचा अर्थ बाकीचे सगळे OH ग्रुप्स म्हणजे ॲनोमेरिक कार्बनचा OH ग्रुप, ओके, आणि बाकीचे OH ग्रुप्स हे खाली येणार, ओके, आणि बाकीचे हायड्रोजन ॲटम्स, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथला कार्बोनिल ग्रुप आहे तो रिंगमध्ये गेला, ओके, आणि हा 6वा कार्बन CH2OH बाहेर गेला. तर हा हे काय आहे बरं, याचं हॅवर्थ फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन. मग हा अल्फा, मग ॲनोमेरिक कार्बनचा OH खाली अल्फा, ओके, जे राईट साईडला दाखवलेत ते वरती आणि जे लेफ्ट साईडला दाखवलेत या फॉर्ममध्ये ते खाली. हे फॉर्म शिकायचं आणि याच्यावरून तिकडे लिहायचं. आणि हे रिंगमधले आहेत ते प्लेनमध्ये काढले, त्यांची पहिल्यांदा रिंग काढली आणि ती पायरेनला मॅच होते म्हणून त्याचं स्ट्रक्चर तसं काढलं. बॉन्डिंग करेक्ट असेल तर स्ट्रक्चर कागदावर दिसताना जरा तिरकं वगैरे दिसलं तर काही फरक पडत नाही, मग तशी पद्धत आहे. आणि म्हणून हा अल्फा डेक्स्ट्रो आहेच, ओपन फॉर्ममध्ये तो कॅपिटल D आहे. ग्लुको पायरेनोस फक्त हॅवर्थ फॉर्ममध्ये, हेच हॅवर्थ फॉर्ममध्ये लिहिण्याची पद्धत. पुन्हा एकदा बघा. आणि मग आता याचं दुसरं ॲनोमेरिक फॉर्म काय आहे बरं, की जो ॲनोमेरिक कार्बन आहे त्याचा OH ग्रुप राईट साईडला म्हणजेच प्लेनच्या खाली असू शकतो तर प्लेनच्या वर पण असू शकतो असं, ओके. आणि मग म्हणून मग हा फक्त इथं चेंज झाला ॲनोमेरिक कार्बन, बाकी सगळं तसंच. हा राईट साईडला मग तेवढाच चेंज आहे. थर्ड कार्बनचा OH जो लेफ्टला आहे तो इथं वरती, लेफ्टला आहे तो वरती दाखवायचं, त्याप्रमाणे बाकीचे खाली. पण ॲनोमेरिक कार्बनचा इथं आता लेफ्टला आला, थर्ड कार्बनच्या साईडला आला, म्हणजेच ॲनोमेरिक कार्बनचा OH आता इथं नाही का, थर्ड कार्बनचा OH वरती हे फिक्स आहे
ॲनोमॅरिक कार्बनचा OH वरती, हे फिक्स झालं. बाकीचे OH खाली. कळलं का? आणि हा 6वा CH2OH नंबरिंग दिलं आहे 1 2 3 4 5 थ्रू ऑक्सिजन ॲनोमॅरिक कार्बन जो पूर्वीचा अल्डिहाइडिक होता त्याला रिंग झाली. 5व्या कार्बनला CH2OH रिंगच्या बाहेर आहे, तो काढला नाही का, 6 म्हणूया आपण याला. 3ऱ्या कार्बनचा OH वरती, कारण 3ऱ्या कार्बनचा OH लेफ्ट साईडला आहे. आणि मग बाकीचे कार्बन खाली OH ग्रुप कार्बनला रिलेटेड. पण ॲनोमॅरिक कार्बनचा OH एका फॉर्ममध्ये राईट साईडला आहे आणि एका फॉर्ममध्ये लेफ्ट साईडला आहे. म्हणजेच एका फॉर्ममध्ये रिंगच्या खाली आहे तो अल्फा फॉर्म आणि एका फॉर्ममध्ये रिंगच्या वरती आहे तो बीटा फॉर्म, बाकीचे हायड्रोजन ॲटम्स. ओके, म्हणजेच हा बीटा नॅचरली ऑकरिंग रिंगचे 2 फॉर्म असतात. डेक्स्ट्रो ओपन फॉर्ममध्ये त्याला डी फॉर्म म्हटलेलं आहे म्हणून कॅपिटल डी. ग्लुको पायरनला मॅच होते रिंग म्हणून, पायरनला मॅच होते म्हणून, पायरन नाही आहे ते, पायरनला म्हणून ग्लुको ओपन फॉर्ममध्ये ग्लुकोज म्हणतो, तर याला ग्लुकोपायरनोस, ग्लुकोपायरनोस. हे कळलं का बघा. हे ग्लुकोजचं ओपन फॉर्म, रिंग फॉर्म, फिशरचा वापर करून आणि त्यानंतर फक्त रिंग फॉर्मसाठी हेच 2 हायवर्थ प्रोजेक्शन, एवढं जरा व्यवस्थित शिकलात की याच्यावरून फ्रुक्टोस असंच आपण पटपट शिकणार. आणि मग बाकीचे मोनोसॅकराईडमध्ये OH ग्रुपची अरेंजमेंटमध्ये किरकोळ बदल असतो, मग ते पटपट शिकता येतं. आणि याच्यावरून मग सुक्रोज, माल्टोज असे जे डायसॅकराईड तेच शिकवणं सोपं जातं. आणि मग सगळे स्टार्च वगैरे सगळंच पटपट शिकता येतं. ओके, काय हरकत नाही. हा पॉईंट महत्त्वाचा या टॉपिकमध्ये. येस.